मूग अर्पण करा, कमलगड्डे अर्पण करा, धोतर अर्पण करा, शमीपत्र अर्पण करा। आम्ही सांगतो एवढा उपाय करा, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य लाभेल, तुमची मनोकामना पूर्ण होईल असं ग्रंथ सांगतो आणि आम्ही ते सांगतो। काही लोक आम्हाला विचारतात, आम्ही सांगतो पण त्यांना, ते घरी जाऊन करतात एकदा दोनदा तीनदा आणि लगेच साधना खंडित करतात आणि पुन्हा आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही सांगितलं आम्ही करून बघितलं पण काही आम्हाला भेटलं नाही। अरे कसं भेटल? देव जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी सायास करावा लागेल ना। होय जानापुरीकर, लगेच देव भेटतो का? नाही। देव का एवढा सोपा आहे का? मंगळवारच्या बाजारात गेला लगेच भाजीपाला जसा पिशवी भरून आणला तसा लगेच देव भेटत नाही। देव मिळवण्यासाठी साधना सुद्धा पाहिजे आणि साधना करत असताना त्या देवावर विश्वास पाहिजे आणि मनामध्ये तीव्र भाव पाहिजे, तरच देव भेटतो। मन नाही भाव मन देवा मला पा, मन नाही भाव मन देवा मला पा, देव आशाने भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला मन नाही भाव मन देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही र, देव काय बाजारचा भाजीपाला नाही र, देव काय बाजारचा भाजीपाला नाही र। आपल्या मनामध्ये विश्वास नसेल तर ते भेटणार नाही।
त्याच्यासाठी विश्वास लागतो. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. विश्वास पाहिजे, देवाविषयी भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आपुलकी पाहिजे, तरच तुम्हाला देव भेटतो, अन्यथा भेटत नाही.